नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात आजी आजोबा किंवा वडीलधारी मंडळी असतील, त्यांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करणं हे आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आपण वरिष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ही योजना काय आहे, कोण पात्र आहे, त्याचे फायदे आणि पैसे गुंतवल्यास कोणत्या उत्तम मार्ग आहेत, सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे भारत सरकारची एक सुरक्षित बचत योजना आहे, जी खास 60 वर्षांवरील लोकांसाठी बनवलेली आहे. ही योजना विशेषतः निवृत्त झालेल्या लोकांसाठी आहे, जिथे तुम्ही ठराविक रक्कम गुंतवून ठरलेलं व्याज मिळवू शकता. याचा उद्देश म्हणजे निवृत्त झाल्यावरही नियमित उत्पन्न मिळावं आणि आर्थिक स्थैर्य मिळावं. आता आपण बघूया की यासाठी कोण कोण पात्र आहेत. ही योजना कोण घेऊ शकतो ते पाहूया. 60 वर्षांवरील नागरिक, 55 ते 60 वर्षावरील नागरिक जर ते सरकारी किंवा संरक्षण क्षेत्रात काम करून निवृत्त झाले असतील, 55 वर्षावरील संरक्षण क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी. जर तुमच्या घरात कोणीही या निकषात बसत असेल तर ही योजना त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. आता आपण पाहूया की या स्कीममध्ये आपण किती पैसे गुंतवू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किती पैसे गुंतवू शकतो. या स्कीममध्ये आपण कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवू शकतो. म्हणजेच जर तुमच्याकडे सेवानिवृत्ती निधी म्हणजेच पेन्शन कॉर्पस असेल तर तो योग्य ठिकाणी गुंतवायचा असेल तर सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम एक उत्तम पर्याय आहे. आपण कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवण्याआधी त्यामध्ये आपल्याला व्याजदर किती मिळतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, बरोबर ना. सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये सध्या भारत सरकार 8.2 वार्षिक व्याजदर देत आहे. म्हणजेच जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षात जवळपास 14 लाख रुपये मिळू शकतात. ही योजना 5 वर्षांसाठी असते आणि तुम्हाला आणखी 3 वर्षांसाठी वाढवण्याची संधी मिळते. आता आपण या योजनेचे फायदे काय काय आहेत ते बघूया. ही योजना सरकारी असल्यामुळे सुरक्षित आहे. यामुळे तुमचे पैसे सुरक्षित असतात. उच्च व्याजदर, बँक एफडीपेक्षा जास्त व्याजदर मिळतो. टॅक्स बेनिफिट, इन्कम टॅक्स कायद्याच्या 80C अंतर्गत कर सवलत मिळते. नियमित मासिक उत्पन्न, निवृत्त लोकांसाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे. सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजेच SBI, PNB, HDFC, ICICI यामध्ये जाऊ शकता. या ठिकाणी पैसे गुंतवू शकता आणि पैसे गुंतवताना तुमच्याकडे खालील कागदपत्र असणं आवश्यक आहे. पहिलं, पॅन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा जसे की जन्म प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट, निवृत्ती प्रमाणपत्र, रिटायरमेंट प्रूफ जर 55-60 वयोगटातील असाल तर मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल की वरिष्ठ नागरिक बचत योजना ही एक सुरक्षित, हमीशीर आणि उच्च व्याज देणारी योजना आहे. जर तुमच्या घरातील वडीलधारी मंडळींचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असेल तर सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम हा एक उत्तम पर्याय आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील महत्त्वाच्या आर्थिक माहितीच्या व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.